Good morning, everyone. So today we will be having all the 12 tenses. नमस्कार, आज आपण 12 टेन्सेस सगळे बघणार आहोत. तर याच्यामध्ये आपण काय करायचं आहे की तिन्ही टेन्स आहेत. कुठले कुठले? प्रेझेंट, पास्ट आणि फ्युचर. आणि त्याच्यामध्ये प्रत्येक टेन्सचे 4 सब कॅटेगरीज आहेत. सिम्पल, कंटिन्युअस, परफेक्ट आणि परफेक्ट कंटिन्युअस. आता आपण काय केलं या आठवड्यामध्ये किंवा मागच्या आठवड्यामध्ये हे तिन्ही पण टेन्सेस शिकलो. ठीक आहे. आणि त्याच्यामध्ये सब कॅटेगरीज पण शिकलो. पण आता आपल्याला काय करायचं आहे, हे कॅटेगरीज आपण शिकलो, स्ट्रक्चर शिकलो, पण आपल्याला याचं ऍप्लिकेशन जे आहेत म्हणजे काय म्हणतो याला आपण यूज कसं करायचा, वापर कसा करायचा कम्युनिकेशनमध्ये, ते आपण एकदा रिवाइज करूया आज. आणि हे जे रिव्हिजन असेल याच्यामध्ये स्ट्रक्चर, युजेस आणि एक्झाम्पल्स हे आपण फटाफट बघणार आहोत. तयार आहात सगळे? चालेल. तर पहिला आपला टेन्स कुठला आहे? पहिला प्रेझेंट टेन्स आहे, बरोबर. पहिला प्रेझेंट टेन्स आहे आपला. मग आपण पहिल्यांदा प्रेझेंट मध्ये स्टार्ट करतोय. तर प्रेझेंट मध्ये जे आपण गोष्टी होतात, प्रेझेंट म्हणजे काय? वर्तमान, बरोबर. तर वर्तमान मध्ये ज्या पण काही गोष्टी होतात म्हणजे आज होतात. आता तुम्ही क्लासला आलेले आहात. यू हॅव कम टू क्लास, बरोबर. ही इज क्लेवर, तो हुशार आहे. और शी कुक्स मील, हे काय आहे? प्रेझेंटच आहे, बरोबर. मग ज्या गोष्टी किंवा ज्या घटना आज घडतात किंवा काय म्हणू की आता घडत असतात, त्या प्रेझेंटमध्ये असतात. आणि ज्या घडून गेल्या आहेत ते पास्टमध्ये, आणि जे घडणार असतील ते फ्युचरमध्ये आहेत, बरोबर. तर आपण पहिला प्रेझेंट टेन्स म्हणजे वर्तमान काळ बघणार आहोत. तर त्याच्यामध्ये पहिली कॅटेगरी आहे सिम्पल प्रेझेंट टेन्स. सिम्पल म्हणजे काय? साधा. आता याला साधा का म्हणतात? कारण हा खूप फ्रिक्वेंटली यूज होतो आणि सोपा पण आहे. ठीक आहे. तर याचं स्ट्रक्चर काय आहे सिम्पल प्रेझेंट टेन्सचं? सब्जेक्ट प्लस V1, यस यस प्लस ऑब्जेक्ट. आता यस आणि यस कुठं लावायचं आहे हे माहिती आहे सगळ्यांना. ही, शी, इट आणि सिंग्युलर नाउन यांना आपण यस आणि यस लावतो. आय, यू, वी, दे त्याला लावायची गरज आहे का? अजिबात नाही. जसं की आय गो, यू गो, वी गो, दे गो, ही गोज, शी गोज, इट गोज, राम गोज. आय कम, यू कम, वी कम, दे कम, ही कम्स, शी कम्स, इट कम्स, राज कम्स. तर असे याचे बेसिक युजेस आहेत. तर आता याच्यामध्ये काय आहे की आपल्याला काही ऍप्लिकेशन्स असतात, काही युजेस असतात. तर पहिला यूज आपला असा असेल की डेली रुटीन किंवा हॅबिट. एखादी घटना किंवा एखादा आपण म्हणू की ऍक्शन, ते फ्रिक्वेंटली घडते किंवा डेली घडते, त्याला आपण काय म्हणायचं? सिम्पल प्रेझेंट टेन्स. आय वेक अप अर्ली इन द मॉर्निंग, डेली आहे ना. यू ड्रिंक टी, आय डू एक्सरसाइज. कुठला टेन्स आहे तो? सिम्पल प्रेझेंट आहे, बरोबर. दुसरं काय आहे की युनिव्हर्सल ट्रूथ. आता युनिव्हर्सल ट्रूथ काय असतं की एक फिक्स आहे ते, बरोबर. वॉटर इज कलरलेस, ब्लड इज रेड. म्हणजे हे फिक्स आहे, कुठं पण ते सेमच असणार का? असं काय वेगळं आहे? पुण्यामध्ये ब्लड वेगळं, दुसरीकडे कुठं वेगळं, असं नसणार आहे. तर सेमच असतात ते. ठीक आहे. फिक्स टाइम. आता फिक्स टाइम काय की एक पर्टिक्युलर टाइम काही गोष्टी त्यावेळेसला होतात, मग ठरलेला टाइम आहे तो. जसं की स्कूल स्टार्ट्स ॲट 8:30 AM. ठीक आहे. द बस कम्स ॲट 9:30 AM. ते फिक्स टाइम आहे. ऑफिस ओपन्स ॲट 10:30 AM. तर हे सगळं फिक्स टाइम आहे, तर त्याच्यामध्ये काय चेंज होणार आहे का? नाही. आणि दुसरं आहे डिस्क्रायबिंग इव्हेंट. आता जे क्रिकेट कॉमेंट्री वगैरे असते त्याच्यामध्ये पण हा टेन्स यूज केला जातो. त्याला सिम्पल प्रेझेंट टेन्सेस म्हणतात. ओके, हिअर ही कम्स अँड हिअर ही बॉल्स अँड द बॅट्समॅन हिट्स द बॉल. असे सेंटेन्सेस काही असतात त्याच्यामध्ये, बरोबर. तर आपण पहिला टेन्स बघितला सिम्पल प्रेझेंट. तर दुसरा टेन्स आहे आपला प्रेझेंट कंटिन्युअस. तर याचं स्ट्रक्चर काय असेल? सब्जेक्ट प्लस एम इज आर व्ही एन जी प्लस ऑब्जेक्ट. सब्जेक्ट प्लस एम इज आर व्ही एन जी प्लस ऑब्जेक्ट. आणि याचा यूज काय आहे? अन ऍक्शन कंटिन्यूज ॲट द टाइम ऑफ स्पीकिंग. किंवा आपण असं म्हणू ऍक्शन इज गोइंग ऑन नाव, असं पण बोलू शकतो. जसं की यू आर लिस्निंग टू मी, आय एम एक्सप्लेनिंग यू द टेन्सेस, लाईक दिस. थर्ड टेन्स वी हॅव दॅट इज कॉल्ड प्रेझेंट परफेक्ट. आता हा परफेक्ट टेन्स कसा असतो की याच्यामध्ये स्ट्रक्चर असं असेल सब्जेक्ट प्लस हॅव हॅज प्लस व्ही थ्री प्लस ऑब्जेक्ट. आणि याचा यूज काय? ऍक्शन इज जस्ट फिनिश्ड बट इट्स इफेक्ट्स आर स्टील फेल्ट. म्हणजे एखादी ऍक्शन आत्ताच घडली पण तिचे इफेक्ट अजून पण आपल्याला फील होतात, म्हणजे आपण ते फील करू शकतो. जसं की तुम्ही ब्रेकफास्ट केलेला असेल, बरोबर. यू हॅव इटन युअर ब्रेकफास्ट, यू हॅव कम हिअर, तुम्ही इथं आलेले आहात, बरोबर. काही वेळापूर्वी तुम्ही स्टार्टिंग केलं ते. आणि ती ऍक्शन संपून पण गेली, पण तरी पण अजून तुम्हाला ते फील होतंय, बरोबर. तुम्ही ब्रेकफास्ट केला तर आता तुमचं स्टमक भरलेलं असेल, बरोबर. मग ते तुम्हाला फील होतंय ना. का आता जर मी म्हटलं ब्रेकफास्ट करणार का, तर तुम्ही काय बोलाल? नाही, केलंय ब्रेकफास्ट, आय ऑलरेडी हॅव इटन.
बरोबर. तर तो झाला प्रेझेंट परफेक्ट. आता याच्यामध्ये भरपूर लोकांना कन्फ्युजन काय असतं की हॅव कुठे यूज करायचा आणि हॅज कुठे यूज करायचा. आय यू विथ ए हॅव, ही शीट राम हॅज, आणि नंतर मग विथ फॉर्म यूज करायचं आहे. ठीक आहे. तर आपला चौथा टेन्स आहे प्रेझेंट मधलाच, त्याला म्हणतो आपण प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. तर याचं स्ट्रक्चर काय आहे? सब्जेक्ट प्लस हॅव हॅज प्लस बीन प्लस व्हीएनजी प्लस ऑब्जेक्ट. आणि याचा यूज असा असेल की अन ऍक्शन स्टार्टेड इन द पास्ट अँड इट कंटिन्यूज टिल नाव. म्हणजे काय, भूतकाळामध्ये एखादी ऍक्शन चालू झाली आणि ती अजून चालूच आहे. म्हणजे थांबते, होते, चालू असंच आहे. एक त्याच्यामध्ये एक सायकल आहे किंवा सर्क्युलर ते होतच राहते. यू हॅव बीन लिव्हिंग हिअर, आय हॅव बीन टीचिंग इंग्लिश. तर अशी एक्झाम्पल याच्यामध्ये येऊ शकतात. ठीक आहे. तर प्रेझेंटचे आपण चार रिवाइज केले किंवा मी तुम्हाला सांगितले त्याचे युजेस आणि स्ट्रक्चर पण. आता आपण पास्टमध्ये जाऊया. पास्ट म्हणजे काय की ज्या घटना घडून गेलेल्या आहेत. म्हणजे काल होतं, लास्ट वीकमध्ये, लास्ट मंथमध्ये अशा काही घटना घडल्या, त्याला आपण काय बोलायचं? पास्ट टेन्स असं बोलायचं. ठीक आहे. तर त्याच्यामध्ये पहिला जो आहे तो आहे सिम्पल पास्ट. सिम्पल पास्ट म्हणजे काय? तर एक घटना रिसेंट पास्टमध्ये घडली. जसं याचं स्ट्रक्चर काय आहे? सब्जेक्ट प्लस व्ही टू प्लस ऑब्जेक्ट. सब्जेक्ट प्लस व्ही टू प्लस ऑब्जेक्ट. आता ही जी घटना आहे म्हणजे काही वेळापूर्वी पण असू शकते किंवा काल पण असेल. जसं की आपण एखादं एक्झाम्पल घेऊया की लाईक आय प्लेड क्रिकेट. घटना घडली ती. ठीक आहे. तर अन ॲक्शन फिनिश इन द रिसेंट पास्ट. ठीक आहे. आणि दुसरा एक अजून एक त्याच्यामध्ये असतो तो यूज टू, पण ऍक्च्युली हा मॉडल ऑक्झिलरीज मध्ये तो यूज टू म्हणजे पास्ट हॅबिट इंडिकेट करण्यासाठी. आय यूज टू प्ले क्रिकेट और दे यूज टू लिव्ह देअर इन देअर होम टाउन. म्हणजे ते राहत असे पहिले, आता राहत नाहीत. यासाठी आपण जे स्टोरी टेलिंग करतो ना त्याच्यामध्ये मॅक्सिमम टाइम सिम्पल पास्ट असतो. आपण असं म्हणतो ना, स्टोरी असते, वन्स अपॉन अ टाइम देअर वॉज अ बिग विलेज और देअर वॉज अ जंगल, देअर लिव्ड मेनी मोर पीपल. म्हणजे असं एक स्टोरी असते. म्हणजे बिग विलेज असेल किंवा जंगल असेल, ते आपण ते स्टार्टिंग तशी करत असतो. देअर लिव्ड अ किंग. ओके, वन्स अपॉन अ टाइम देअर वॉज अ बिग किंगडम अँड देअर लिव्ड अ वी कॅन से रिच किंग. ही वॉज व्हेरी हॅपी. लाईक दॅट कंटिन्यूस. बरोबर. असं. सो सेकंड टेन्स आपला असेल पास्ट कंटिन्युअस. आता स्ट्रक्चर काय याच्यामध्ये? सब्जेक्ट प्लस वॉज वर व्हीएनजी प्लस ऑब्जेक्ट. सब्जेक्ट प्लस वॉज वर व्हीएनजी प्लस ऑब्जेक्ट. आता याच्यामध्ये ऍक्शन कंटिन्यू होती कधी? भूतकाळामध्ये. अँड ऍक्शन कंटिन्यूड इन द पास्ट. आता येस्टरडे म्हणजे काल, तुम्ही यावेळेस तुम्ही काय करत होते काल? शिकत असाल, काहीतरी सेंटेन्सेस वगैरे बनवत होते. मग आपण हेच इंग्लिशमध्ये कसं सांगू? यू आर मेकिंग सेंटेन्सेस. ओके, आय वॉज टीचिंग, दे वर प्लेइंग. असे सेंटेन्सेस याच्यामध्ये येऊ शकतात. स्ट्रक्चर कायचं? सब्जेक्ट प्लस वॉज वर व्हीएनजी प्लस ऑब्जेक्ट. आणि यूज काय? अन ऍक्शन कंटिन्यूड इन द पास्ट. एक घटना भूतकाळामध्ये घडत होती, यासाठी आपण हा टेन्स यूज करू शकतो. ठीक आहे. थर्ड टेन्स आहे पास्ट परफेक्ट. आता याचं स्ट्रक्चर काय म्हणजे आपण याला मराठीमध्ये म्हणतो पूर्ण भूतकाळ. पूर्ण भूतकाळ येतो. तर याच्यामध्ये काय होतं की एखादी घटना खूप दिवसापूर्वी घडून गेलेली असते पूर्णतः. त्याला म्हणायचं पास्ट परफेक्ट. सब्जेक्ट प्लस हॅड प्लस व्ही थ्री प्लस ऑब्जेक्ट. सब्जेक्ट प्लस हॅड प्लस व्ही थ्री प्लस ऑब्जेक्ट. ठीक आहे. जसं की आय हॅड गॉन टू स्कूल, वी हॅड लिव्ड देअर, दे हॅड कम, वी हॅड इन्व्हायटेड देम. म्हणजे अशी काही सेंटेन्सेस याच्यामध्ये येऊ शकतात, पण ते खूप दिवसापूर्वीचे वगैरे असं ना, बॅक म्हणजे भूतकाळातले. त्यासाठी आपण बोलू शकतोय. ठीक आहे. समजला हा टेन्स? ठीक आहे. नेक्स्ट असेल पास्ट परफेक्ट कंटिन्युअस. आता याचं स्ट्रक्चर काय आहे? सब्जेक्ट प्लस हॅड प्लस बीन प्लस व्ही एन जी प्लस ऑब्जेक्ट. आता या टेन्समध्ये नॉर्मली काय होतं की एखादी घटना भूतकाळामध्ये चालू होती आणि नंतर ते संपून पण गेली. अन ऍक्शन कंटिन्यूड अँड फिनिश इन द पास्ट बिफोर अ लॉंग टाइम. इन द पास्ट म्हणजे असं टाइम होता भरपूर त्यावेळेस. जसं की वी हॅड बीन लिव्हिंग देअर, दे हॅड बीन सपोर्टिंग इच अदर. असं. ठीक आहे. तर या केसमध्ये हे सेंटेन्सेस असू शकतात. ठीक आहे. ओके. तर आता जो येणारा टेन्स आहे तो आहे भविष्य. त्याला आपण मराठीमध्ये काय बोलतो? भविष्य बोलतो. इंग्लिशमध्ये फ्युचर. ठीक आहे. आता जो पहिला आहे त्याच्यामध्ये सिम्पल. सिम्पल म्हणजे साधा. आता याच्यामध्ये स्ट्रक्चर काय असेल? सब्जेक्ट प्लस विल प्लस वन प्लस ऑब्जेक्ट. ठीक आहे. याचा जो यूज आहे तो एखादी ऍक्शन घडणार आहे यासाठी असतो. म्हणजे अजून काही ऍक्शन घडलेली नाही पण घडेल. जसं की यू विल कम, दे विल गेट अ जॉब, ही विल स्टडी, दे विल स्पीक इंग्लिश, वी विल टीच देम. असे ऍक्शन. दुसरा टेन्स याच्यामध्ये आहे भविष्यामध्ये, तो कंटिन्युअस टेन्स, फ्युचर कंटिन्युअस. त्याला आपण काय बोलतो? मराठीमध्ये चालू भविष्यकाळ. चालू भविष्यकाळ. ठीक आहे. तर याचं स्ट्रक्चर काय असेल? सब्जेक्ट प्लस विल बी प्लस व्हीएनजी प्लस ऑब्जेक्ट.
चालू भविष्यकाळ. ठीक आहे. हा. तर अन ॲक्शन विल कंटिन्यू इन द फ्युचर. एखादी ॲक्शन भविष्यामध्ये चालू राहील. त्यासाठी आपण हा टेन्स यूज करू शकतो. ठीक आहे. जसं की दे विल बी कमिंग, शी विल बी स्टडिंग, आय विल बी टीचिंग, असं. तिसरा टेन्स आहे याच्यामध्ये, तो आहे फ्युचर परफेक्ट. आता याचं स्ट्रक्चर काय माहिती आहे का? सब्जेक्ट प्लस विल हॅव प्लस व्ही थ्री प्लस ऑब्जेक्ट. ठीक आहे. सब्जेक्ट प्लस विल हॅव प्लस व्ही थ्री प्लस ऑब्जेक्ट. अन ॲक्शन विल बी फिनिश्ड इन द फ्युचर. एखादी ॲक्शन भविष्यामध्ये संपून गेलेली असेल किंवा कंप्लीट झालेली असेल. ओके, यू विल हॅव अटेम्प्टेड द एक्झाम, दे विल हॅव कम, ही विल हॅव गॉट अ जॉब, आय विल हॅव गायडेड देम. ओके, म्हणजे असे सेंटेन्स याच्यामध्ये येऊ शकतात. आणि हा टेन्स म्हणजे प्रॅक्टिकली स्पीकिंग जर केला आपण, तर हा टेन्स थोडासा कमीच यूज होतो. फ्युचरमध्ये आपण दोन टेन्स यूज करतो जास्तीत जास्त, सिम्पल फ्युचर आणि फ्युचर कंटिन्युअस. परफेक्ट आणि परफेक्ट कंटिन्युअस कमी यूज करतो आपण. ठीक आहे. समजला फ्युचर परफेक्ट काय? सब्जेक्ट प्लस विल हॅव वी थ्री प्लस ऑब्जेक्ट अँड ॲक्शन विल बी फिनिश्ड इन द फ्युचर. आता पुढचा जो टेन्स आहे आपला, तो आहे फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस. आणि हा सगळ्यात लेंदी टेन्स आहे, मोठा टेन्स आहे. तर याचं आहे स्ट्रक्चर सब्जेक्ट प्लस विल हॅव प्लस बीन प्लस व्ही एन जी प्लस ऑब्जेक्ट. ठीक आहे. आणि याचा यूज काय आहे? अन ॲक्शन विल कंटिन्यू अँड फिनिश इन द फ्युचर. जे ॲक्शन कंटिन्यू होईल आणि फिनिश पण होऊन जाईल फ्युचरमध्ये. तर हा याचा यूज असेल. म्हणजे चालू पण होईल आणि नंतर संपून जाईल यासाठी. जसं की यू विल हॅव बीन लिव्हिंग इन पुणे, दे विल हॅव बीन हेल्पिंग यू, शी विल हॅव बीन कुकिंग मील, लाईक दॅट. तर अशा आपण 12 टेन्सेस बघितलेले आहेत. आता आपण एक क्लासमध्ये एक काम करूया. एक छोटीशी ऍक्टिव्हिटी असते. तुम्हाला जर टेन्सेस इम्प्रूव्ह करायचे असतील, तर तुम्ही रायटिंग पण करू शकता एक सेंटेन्स 12 टेन्समध्ये, किंवा तुम्ही बोलू पण शकता. जसं की आता आपण एक सेंटेन्स घेऊया इथं. ठीक आहे. ही रीड्स अ बुक. सिम्पल प्रेझेंट आहे ना. ही इज रीडिंग अ बुक. कुठला टेन्स आहे? प्रेझेंट कंटिन्युअस. ही हॅज रेड अ बुक. प्रेझेंट परफेक्ट. ही हॅज बीन रीडिंग अ बुक. प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस. ही रेड अ बुक. सिम्पल पास्ट. ही वॉज रीडिंग अ बुक. हा, ही वॉज रीडिंग अ बुक पास्ट कंटिन्युअस. ही हॅड रेड अ बुक. पास्ट परफेक्ट. ही हॅड बीन रीडिंग अ बुक. Perfect continuous. He will read a book. Simple future. He will be reading a book. fu- Future continuous. He will have read a book. Ha, very good. He will have been reading a book. ठीक आहे. आता अजून एक सेंटेन्स आपण करूया. आय टीच यू. सिम्पल प्रेझेंट. आय एम टीचिंग यू. आय हॅव टॉट यू. आय हॅव टॉट यू. प्रेझेंट परफेक्ट. बरोबर. आय हॅव बीन टीचिंग यू. प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस. आय टॉट यू. आय वॉज टीचिंग यू. Okay. I had taught you. I had been teaching you. I will teach you. Simple future. I'll be teaching you. I will have taught you. Okay. I will have been teaching you. व्हेरी गुड. समजले. आता जे पण ऑनलाईन बघत असतील त्यांनी असे सेंटेन्स करू शकतील. आणि तुम्ही पण जे क्लासरूममध्ये आलेले आहात, तुम्ही पण असे सेंटेन्सेस बनवू शकता. एक तर नोटबुकमध्ये बनवा, किंवा ओरली बनवू शकता, किंवा तुम्ही ऑडिओ बनवू शकता, आणि तुम्हाला त्याचं बेनिफिट होईल. फक्त टेन्सेसचे स्ट्रक्चर येणं म्हणजे तुम्हाला टेन्सेस आलं असं नाही. तुम्हाला त्याचे ऍप्लिकेशन आले पाहिजे, त्याचे युजेस आले पाहिजेत. आणि त्यासाठी तुम्हाला असं चॅट लर्न करावं लागेल, डेली प्रॅक्टिस करावं लागेल. आणि तुमच्या कम्युनिकेशनमध्ये फक्त तुम्ही जर सिम्पल टेन्सेस जरी यूज करायला चालू केलं, तर तुम्ही बऱ्यापैकी कम्युनिकेशन करू शकाल. 6 टेन्सेस इम्पॉर्टंट आहेत आपल्या डे टू डे लाईफमध्ये. सिम्पलचे 3, सिम्पल प्रेझेंट, सिम्पल पास्ट, सिम्पल फ्युचर. हे 3. कंटिन्युअसमध्ये प्रेझेंट कंटिन्युअस, पास्ट कंटिन्युअस. ठीक आहे. आणि परफेक्टमध्ये एक यूज केला तरी चालेल. कुठला असेल? प्रेझेंट परफेक्ट. कुठले टेन्सेस तुम्हाला यूज करायचे आहेत कम्युनिकेशनमध्ये बोलताना? सिम्पलचे 3, सिम्पल प्रेझेंट, सिम्पल पास्ट, सिम्पल फ्युचर. कंटिन्युअसचे 2च यूज करा. प्रेझेंट कंटिन्युअस, पास्ट कंटिन्युअस. आणि परफेक्टमध्ये एकच यूज करा. कुठला वाला? प्रेझेंट परफेक्ट. जर हे 6 टेन्सेस यूज केले, तरी पण तुम्ही खूप चांगलं इंग्लिश बोलू शकता. ठीक आहे. तर 12 टेन्सचा लोड घ्यायची गरज नाही. पण माहितीसाठी लर्न करून ठेवा. ठीक आहे. चालेल.
तर तुम्ही हा व्हिडिओ शेअर करू शकता तुमच्या नातेवाईकासोबत किंवा फ्रेंडसोबत. आणि सारखा सारखा व्हिडिओ बघा, तुमचे टेन्सेसचे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील डेफिनेटली. थँक्यू सो मच.